तुमच्या मनात कधी प्रश्न आलाय का की आपण दरवर्षी श्री विष्णूंचा विवाह तुळशी सोबतच का करतो? तर झालं असं की एकदा भगवान शंकरांच्या तिसऱ्या नेत्रातून जलंधर नावाचा पराक्रमी राक्षस जन्मला. त्याची पत्नी वृंदा ही अतिशय पतिव्रता आणि निष्ठावान होती. तिच्या कठोर पतिव्रतेमुळे जलंधराला वरदान मिळालं होतं की जेव्हा तिचं पतिव्रत भंगेल तेव्हाच जलंधराचा मृत्यू होईल. त्यामुळे देवांनाही त्याच्यावर विजय मिळवणं अशक्य झालं. तेव्हा सर्व देव धर्मरक्षणासाठी भगवान विष्णूंकडे गेले. विष्णूंनी जलंधराचं रूप धारण करून वृंदेसमोर प्रकट झाले. वृंदेला वाटलं की तिचा पती युद्धातून परत आला आहे, पण जेव्हा तिला सत्य समजलं तेव्हा तिचं पतिव्रत भंगलं आणि त्या क्षणीच जलंधराचा अंत झाला. वृंदेने संतापून विष्णूंना शाप दिला, जसं तुम्ही मला माझ्या पतीपासून दूर केलं तसंच तुम्हीही तुमच्या पत्नीपासून वियोग भोगाल आणि पृथ्वीवर एका दगडाच्या रूपात वास कराल. वृंदेचा हा शाप रामावतारात सत्य ठरला, जेव्हा श्रीरामांना सीतेपासून वियोग भोगावा लागला. त्यानंतर भगवान विष्णू नदीत शालिग्रामाच्या रूपात प्रकट झाले. वृंदेने आत्मदाह केला आणि तिच्या भस्मातून एक दिव्य सुगंधित रोप उगवलं. तीच तुळस होती. भगवान विष्णूंनी तुळशीला आशीर्वाद दिला की तू मला सर्वांत प्रिय आहेस आणि तू सदैव तुळशीच्या रूपात माझ्यासोबत राहशील. म्हणूनच आपण दरवर्षी कार्तिक महिन्यात हरिबोधिनी एकादशी नंतर ते कार्तिक पौर्णिमा पर्यंत श्री विष्णू आणि तुळशीचा विवाह उत्साहाने साजरा करतो.